प्रेमी के लिए मां ने ही की अपने 5 साल के मासूम बेटे की निर्मम हत्या। महाराष्ट्र के अहिल्यानगर जिले के कोपरगांव तहसील के अंदर चासनली गांव में एक दिल दहला देने वाली घटना सामने आई है, जहां एक मां ने ही अपने 5 साल के बच्चे को मौत के घाट उतार दिया। जानकारी के मुताबिक मां ने अपने प्रेमी के लिए 5 साल के मासूम बच्चे की निर्मम हत्या की। पुलिस जानकारी में यह हत्या अनैतिक संबंध में हुई है, ऐसी जानकारी बताई है। प्रेमी और मां दोनों को पुलिस ने हिरासत में ले लिया है। कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासनळी गावातील गोदावरी नदीच्या नदीपात्रात आपल्याला एक 4 ते 5 वर्षाच्या लहान मुलाचे प्रेत आढळून आलेले होते। या प्रेताचे आम्ही घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्याच्या शरीरावर कोणत्या प्रकारच्या जखमा नव्हत्या, पण जेव्हा आपण पोस्टमॉर्टम साठी त्याचे शव पाठवले होते त्यावेळेस त्याच्या डोक्याला हेड इंजुरी असल्याचे आपल्याला निष्पन्न झाले होते। या अनुषंगाने सुरुवातीला आपण कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 70/2024 नुसार आपण एडी दाखल केलेली होती। यानंतर जेव्हा डॉक्टरांचा रिपोर्ट प्राप्त झाला त्याच्यानंतर आपल्याला त्या मुलाच्या विषयी घातपात झाल्याचे लक्षात आले। त्यानंतर आपण तपासाची सूत्रे हलवली। या तपासादरम्यान सीसीटीव्हीचे विश्लेषण करता तसेच इतर तांत्रिक बाबींचा विश्लेषण करता आपल्याला असे आढळून आलेले की त्या गोदावरी नदी पात्रात सापडलेले लहान मुलाचे प्रेत हे एक पुरुष आणि एक अनोळखी महिला यांनी तिथे आणून टाकलेले होते आणि त्यानंतर ते तिथून पसार झालेले होते। या घटनेची अधिक माहिती घेत असता आणि अधिक तपास करत असता आपल्याला सदरच्या ही पुरुष आणि ही अनोळखी महिला या सोमनाथ लांडगे राहणार डोराळे यांच्या इथे कामाला असल्याचे समजले। त्यानंतर आपण पुढील तपास करत असता ते तिथून पसार झाल्याचे आपण पोलीस पोहोचण्याआधीच पसार झाल्याचे आपल्याला कळाले होते। याच्या अनुषंगाने आपली तपास पथके कार्यरत होती आणि आपण त्या व्यक्तींचा शोध घेत होतो, पण ते पोलिसांना चकवा देत फरार असल्याचे दिसून आलेले होते। यानंतर काल दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी यातील जी महिला आहे, अनोळखी महिला आहे, हिचे आपल्याला नाव निष्पन्न झालेले होते। ती दिंडोरी येथे असल्याची आपल्याला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळालेली होती। या ठिकाणी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संदीप कोळी यांनी आपली पथके पाठवली आणि तशा वर्णनाची महिला आपल्याला आढळून आली। यानंतर आपण तिला ताब्यात घेतलेलं आहे। तिला विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता तिने तिचा जोडीदार याच्याबद्दल आपल्याला माहिती दिली। त्याच्यानंतर आपण त्यालाही ताब्यात घेतलेलं आहे। अशा प्रकारे ही जी घटना होती, हा जो खुनाचा गुन्हा दाखल केलेला होता लहान मुलाचा, याच्यामध्ये जे आपले 2 प्राथमिक संशयित होते या दोघांना आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि याचे पुढे आपण अधिक कसून चौकशी करत आहोत। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।